सर्वप्रथम बारामतीतील सर्व पत्रकार बंधूंना माझा अगदी नमस्कार। या यशामध्ये जे 100 कोटीत प्रवेश करतोय, या यशामध्ये महाराष्ट्र सर्व पत्रकार बंधूंचा खूप मोलाचा आणि महत्वाचा वाटा आहे। कारण ज्या पद्धतीने तुम्ही या सिनेमाला कव्हर केलं, आपला घरचा सिनेमा समजून कव्हर केलं सगळ्याच पत्रकारांनी, त्याबद्दल तुमचे आभार। म्हणून म्हटलं यात तुमचा वाटा महत्वाचा आहे। तर आपण असं म्हणतो की याच्यासाठी केला होता अट्टाहास, बरोबर की नाही? तुम्ही पण बस इकडे कोथमीर, याच्यासाठी केला होता अट्टाहास, प्रत्येक शो हाऊसफुल व्हावा। आणि हे मी अनुभवलं। मागच्या आज 36वा दिवस आहे, 37वा दिवस आहे आज। एक सिनेमा बनवला मी 10 वर्षापूर्वी, पहिला देऊळ बंद। जे इथं जुने पत्रकार आहेत, जुने नाटकवाले आहेत, सगळे कोथमिरे साहेबांनाही माहिती आहे किंवा आम्ही सगळेच, माझा प्रवास हा एकांकिकेपासून सुरू झालेला आहे। हे यश एका दिवसात काल आलो आणि आज काहीतरी घडलंय आणि अचानक माझ्या आयुष्यात 100 करोड आलेत असं नाहीये। 32 वर्ष दिवस रात्र मेहनत करून आज या 100 करोड पर्यंत पोहोचलेलो आहे। त्यामुळं मागचा प्रवास हे 100 करोड होताना खूप आठवतो। अगदी पहिल्या एकांकिकेचा प्रयोग म्हणजे 14 जानेवारी 1995 साली पहिल्यांदा फिरोदिया पुरुषोत्तम करंडकला काय नाटक केलं असेल, तेव्हापासून ते आजपर्यंत हा सगळा प्रवास या 100 कोटीच्या यशामध्ये डोळ्यासमोरून गेला। मला एक सांगा, आता तुम्ही काल परवा देखील म्हणला की रितेश देशमुखांनी राजा शिवाजी काढला, राजा शिवाजीपेक्षा पुढे जायचं नाही, पण खरं तर महाराष्ट्रातल्या महिलांनी जे स्वामी भक्तांची संख्या जास्त वाढत चाललेली आहे, त्याचा इफेक्ट याच्यावरती झालेला पाहायला मिळतोय। देऊळबंद 2, देऊळबंद 1 पेक्षा पुढे जाताना दिसतोय, तर काय नेमकं गमत आहे? कसं आहे माहितीये का, स्वामी भक्तांची संख्या महाराष्ट्रातली, म्हणजे आम्ही दोघेही विनोदोने, पण आम्ही सगळे स्वामी भक्त आहेत। त्यामुळं हा स्वामी भक्तीच्या प्रेमापोटी केलेला सिनेमा आहे। राजा शिवाजीने एक रेकॉर्ड केलं। रितेश देशमुखांचा मला फोन आला, सगळ्यात पहिला फोन। सिनेमा सुरू झाला आणि पहिला 2 दिवस गेले आणि सगळं बघून पहिला फोन नाना पाटेकरांचा आला। नाना पाटेकर सर म्हटले, तरडे त्यांच्या स्टाईलमध्ये, आत्ताच सांगतो हे जे दिसतंय हे खूप सुंदर आहे, हा सिनेमा मोठा होणार। त्यावेळी राजा शिवाजी चालू होता, सगळ्यांनाच माहितीये, जोरात चालू होता। आणि देऊळबंद 2 आला। खरं तर आम्ही एकमेकांना विचारून रिलीज केले था सिनेमे, म्हणजे 1 मेला त्यांनी यायचं आणि मग 2-3 आठवड्याची गॅप घेऊन मी यायचं, असं आम्ही एकमेकांशी सल्ला मसलत करून केलं। पण देऊळबंदचा जो हाईप आहे पहिल्या दिवसापासूनचाच, तो इतका मोठा राहिला की कळत न कळत राजा शिवाजीला थोडासा फटका बसला। म्हणजे तसं पाहिलं तर रितेश आणि मी कॉम्पिटिटर होतो त्या क्षणाला, पण पहिला फोन रितेश आला नानांचा आल्यानंतर। म्हटला, तरडे अभिनंदन, मला असं वाटतंय मोडतोयस तू माझं रेकॉर्ड। अहो म्हटलं रितेशजी काय बोलताय? ते म्हटले नाही नाही मोड, माझं म्हणणं आहे तू मोड, मग तुझं रेकॉर्ड कुणीतरी अजून 2 आठवड्यांनी मोडू दे, त्याचं रेकॉर्ड अजून 2 आठवड्यांनी कुणीतरी मोडू दे। मराठी सिनेमा दर महिन्याला 2-2 सिनेमे 100 कोटी झाले पाहिजेत। तर मला खूप आनंद झाला, कारण काय माहितीये का, मी आणि रितेशजींनी काही एकत्र काम नाही केलेलं, कधी असं काम नाही केलेलं, किंवा आमची अशी खूप ओळख आहे अशातलाही भाग नाही। कदाचित मी त्यांना ओळखतो, म्हणजे ते मला ओळखत मुळशी पॅटर्न मुळे किंवा नाही का नावाने ओळखत असतील, त्यांनी नंबर मिळवला इकडनं तिकडनं आणि फोन केला आणि शुभेच्छा दिल्या। कदाचित मराठी चित्रपट सृष्टी किंवा सिनेमा मोठा होण्यात या अशा एकमेकांना सपोर्ट करण्याचा सगळ्यात मोठा वाटा असेल, म्हणून मी रितेशजींचे जाहीर आभार मानले। जाहीर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सैराट नंतर हे 2 चित्रपट आहेत की जे मराठी चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त धंदा करतात, व्यवसाय करतात। म्हणजे याचा अर्थ असा की मराठी चित्रपट सृष्टी सुद्धा पुढे जाऊ शकते
त्या दर्जाचे चित्रपट बनवायला हवेत का एक भाग. आणि प्रवीण तरडे आणि मुळशी पॅटर्नमध्ये पण पाहिले म्हणजे तो जो गुन्हेगारीच्या आशयावरचा आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की शेतकऱ्यांच्या आयुष्यावरचा चित्रपट होता, तसा सामाजिक आशय घेऊन पण भक्तिमय मार्गाने तुम्ही हा चित्रपट केला. पुढच्या चित्रपटाची काय तुमची हे असणार आहे, विषयाची काय आखणी वगैरे काय आहे? नाही झालं, डिक्लेअर पण केलं मी. खरं तर या ह्याच्यात आम्ही पार्ट 3 डिक्लेअर केलाय. देऊळबंद 3 आत्मनिर्भर भारत. अमेरिकेचं आम्ही हे पण टाकलं, त्याच्यावरूनच कळलंय बऱ्यापैकी. पण मी इमिजिएट सुरू करणार आहे तो मुळशी पॅटर्न पार्ट 2 इमिजिएट. कारण 10 वर्ष जशी लोकांनी देऊळबंदची चातकासारखी वाट पाहिली, तशीच वाट लोक मुळशी पॅटर्नच्या पुढच्या भागाची पाहत आहेत. आणि जिथं मुळशी पॅटर्न संपलाय तिथून पुढच्या पार्टला खूप चांगला वाव आहे. त्याला देऊळबंदला काय केलं मी, जसाच्या तशा गोष्टी पुढे नाही नेल्या, फक्त स्वामी समर्थ कॉमन ठेवले, गोष्ट कंप्लीट वेगळी घेतली, कंप्लीट वेगळी घेतली आणि सिनेमा केला. मुळशी पॅटर्नला तसं नाही होणार. मुळशी पॅटर्नला तीच गोष्ट पुढे जाणार, त्याच गोष्टीतली पात्र, त्यांचेच संबंध, त्यांचे हितसंबंध. मग राहुल्या तर मेलाय, मग पुढं काय, मग त्याचं मागचं काय दिसणार का, पुढचं काय दिसणार का, असं मागं पुढं करत देऊळबंद 2 होईल. त्याचं नाव आहे मुळशी पॅटर्न 2 होईल. त्याचं नाव आहे मुळशी पॅटर्न 2 तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. ह्याच्यातच सगळं आलं आणि ते किती खुंखार असेल तेही आलं. कास्टिंग जे आहे आम्ही ऐकलं सर 100 कोटीच्या आसपास चाललंय, परंतु हा संकल्पना याच्या मागची आहे ना, जे आधुनिक युग, पुढचं युग आणि भविष्य, वर्तमान आणि वर्तमान या तिन्हीचं कसं हे केलं याच्या मागची पार्श्वभूमी. या सिनेमात कसं आहे माहितीये का, सिनेमा करतानाच सगळ्यात पहिलं काय ठरवलं होतं माहितीये, कुणावरही टीका करत बसायचं नाही. काय आहे, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचा कुठलाही विषय म्हटलं की टीका केल्याशिवाय पुढेच जाऊ शकत नाही, असा एक आपल्यावरती ठपका आहे. आपलं रडगाणं चालू असतं, आपली आंदोलनं, आपल्या टीका, आपलं आक्रोश असं एक म्हटलं जातं. मी म्हटलं ज्यांना जे लोक या पद्धतीने जातात त्यांना जाऊ दे, आपण पॉझिटिव्ह सोल्युशन काढायचं, आपण शेतकऱ्याचाच कान पिळायचा. मी काय म्हटलंय त्या सिनेमात स्वामी काय म्हणतात, ही म्हणती तुमचा भक्त होता ना, तुमचा भक्त होता ना, तुमच्या देवासमोर झाडाला लटकला ना, तेव्हा कुठं होता तुम्ही, कळलं नाही का. स्वामी काय म्हणतात, तुझ्या शेजारी झोपला होता ना, तुला नाही कळलं का. स्वामी काय म्हणतात, तुझ्या शेजारी झोपला होता ना, तुझ्याबरोबर रोज राहत होता ना, जेवत खात होता ना. शेतकऱ्याच्या मनातली आत्महत्या आधी आता शेतकऱ्याच्या घरातल्या लोकांनी ओळखली पाहिजे. बाकी वाचवायला जग नंतर येईल. आधी शेतकऱ्याच्या मनातली आत्महत्या शेतकऱ्याच्या घरातल्या लोकांनी ओळखली पाहिजे. माझा नवरा रोज तर 3 भाकरी खातो, बरोबर की नाही, मागचे आठवडाभर चतकोर अर्धी भाकरी खाऊन उठतोय. हे लक्षण का, अस्वस्थता का आली. माझा असा डोंगरासारखा नवरा, म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी येतोय, पोरांना सारख्या मिठ्या मारतोय, कुरवाळतोय, रडतोय, ही सगळी लक्षणं आहेत. आणि हे पुस्तकांमध्ये आहेत. म्हणून स्वामी पण बघा पुस्तक वाचताना दाखवले, शेतकऱ्याला आता अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत आलाच आहात, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आयुष्यावर देखील चित्रपट काढण्यासंदर्भात तुम्ही काय भाष्य केलं होतं, काय असा काही विचार आहे? अरे म्हणजे काय झालं, मी बोललो पण, माझ्या पार्थ दादांबरोबर मिटिंग पण झाल्या, 2-3 मिटिंग झाल्या. मी माझा प्रस्ताव ठेवला. मला तो खूपच अभ्यासू वाटला, म्हणजे तो खूप डिटेलिंग मध्ये जातो. म्हणजे जसा अजितदादांचा स्वभाव होता ना, त्या पद्धतीने बोलतो तो सेम. एक तर त्याचा आवाज पण तसाच ऐकू येतो बघा. जर असं मोठ्याने बोललं तर दादांसारखा आवाज येतो. तर ती पद्धत बिद्धत मी 2दा बोललो, पण त्याला अरे वाटलं सगळं तसंच काय चालतं रे तुझं. वाटलं नाही, ते अभ्यास केल्याशिवाय कुठली गोष्ट नाही. त्यामुळं पार्थ दादांबरोबर मिटिंग चालल्यात, मी प्रस्ताव ठेवलाय. त्यांच्याकडनं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आहे. पण बाकी नक्की करायचंय नाही करायचंय हे डिक्लेअर करण्याचा अधिकार हा पार्थ दादांचा आणि पवार कुटुंबियांचा आहे. पण माझी चर्चा झालेली आहे आणि पार्थ दादांकडनं पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय. होऊ पण शकतं, फक्त डिक्लेअर ते करतील. मराठीतले चित्रपट जे टिकत नाहीत किंवा
चालत नाही, तमिळ, तेलुगू, दक्षिणात्य चित्रपेक्षा, तर त्याला काय नेमकं अपेक्षित आहे? म्हणजे देऊळबंद किंवा राजे शिवाजी हे पर्याय आहेत, पण खरंच असे कुठले चित्रपट असायला हवे की त्यामध्ये लोकांना ते अपेक्षित आहे? हे बघा, प्रश्न बरोबर आहे, पण याच्यावर मी बोलणं बरोबर नाही. सांगा का? माझे 6 सिनेमे सुपरहिट आहेत. लोक त्यांची यायला तुझे सगळे पिक्चर तर बघतोय की रे, तुला सुपरहिट डिरेक्टर केला आम्ही आणि तूच परत रडगाणं गातोय. तर मी असं रडगाणं गाऊ शकत नाही, कारण मी जे 6 चित्रपट बनवले 6 सुपरहिट आहेत. पण प्रश्न करेक्ट आहे. त्याचं कारण काय माहितीये का? माझे विषय मातीशी संबंधित असतात. तुम्ही नीट बघा, कुठलाही पिक्चर काढा, कुठलाही या, सरसेनापती आंबेरराव बघा, देऊळबंद पहिला भाग बघा, दुसरा बघा, मुळशी पॅटर्न बघा, धर्मवीर 1 बघा, धर्मवीर 2 बघा, तुम्हाला तुमचं जगणं त्याच्यामध्ये दिसतच. मराठी सिनेमा, मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी माती, मराठी शेती याच्यापासून लांब गेला की तो पडणारच, आणि तो बघण्यात लोकांना इंटरेस्ट पण नसणार. कारण सांगतो का? या देशातले सर्वात बुद्धिमान प्रेक्षक हे महाराष्ट्रात आहेत. सांगा का? कारण सिनेमा आपण सुरू केलाय ना. सिनेमा सुरू कुणी केला? मराठी माणसांनी ना. त्यामुळं पहिल्या मराठी सिनेमा, पहिल्या भारतातल्या सिनेमाचा पहिला प्रेक्षक कोण? मराठीच. त्यामुळे आपण लय जुने आहेत. मराठी प्रेक्षक हुरळून किंवा भुरळून जाणारा नाहीये. जे चांगलं असेल त्याला डोक्यावर घेतो, जे वाईट असेल त्याच्याकडे पाठ फिरवतो. त्यामुळे जे चांगलं आहे ते चालणारच, यात शंका नाही. मुळशी पॅटर्नचं 2 तुम्ही सांगितलं, कास्टिंग कोण असणार आहे, त्यामध्ये काही बदल आहे काय? हे तुमच्या बारामतीच्या माणसाला माहित, कारण तो करतो कास्टिंग. बघा, मुळशी पॅटर्नचं ओम बुतकरचं कास्टिंग त्यांनीच केलंय, प्रसाद ओकचं धर्मवीरला कास्टिंग त्यांनीच केलंय. तोच मला म्हटला धर्मवीरला तुम्हीच करा आंबेरराव. मी खरं वेगळा माणूस शोधत होतो. तो म्हटला सर तुमचे हरकं रांगड, घोडा चालवणार, आणि म्हटलं ते वाटलं पाहिजे ना 2 हातात तलवारी घेतलेला माणूस, नाही तर 2 हातात तलवारीने तो काहीतरी घेतलं बघतो, असं नाही ना. तर परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट, असं बोलताना तर मराठा दिसला पण पाहिजे ना त्या ताकदीचा. म्हणून त्याचं ऐकून मी आंबेरराव केला. फक्त एकच कास्टिंग मी केलं, ते म्हणजे हे मी फक्त संगी बायगुडी घेतली. त्याच्या अनुषंगाने प्रश्न की बऱ्यापैकी तुमच्या चित्रपटात तुम्ही म्हणला हिरोईन नाही नसते. त्यांना मॅडमला निवडायचा हाच एक भाग असा. याचं कारण सांगतो काय? माझ्या पिक्चर मध्ये हिरोईन नसते, कारण माझे विषय. आता तुम्ही सांगा, मुळशी पॅटर्न मधली हिरोईन एक गाणं म्हटली, उन उन वाटातून चाबी दिला जात, पोरीने चांगलं काम केलं त्या, पण तिचा रोल वाढवला का मी? कारण गोष्ट तिची नव्हतीच. गोष्ट हे सगळे संटे जे पळत होते रस्त्यानी एकमेकांच्या माग आणि शेती घेत होते, विकत होते, तो विषय त्यांचा होता. हंबीरराव मध्ये पण मला ओवाळण्या पलीकडे तिला काहीच काम नव्हतं, कारण गोष्टच तलवारींची होती, गोष्ट लढायांची होती, गोष्ट शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांची होती. तिथेही स्त्रीचं काम नव्हतं. पण आनंद दिघे साहेबांच्या आयुष्यात स्त्री नव्हतीच, 2 बहिणी सोडल्या तर. त्यामुळे दिघे साहेब हे सतत कार्यकर्त्यांमध्येच होते, आणि ज्या कार्यकर्त्या म्हणजे बिरजे बहिणी त्या बहिणीच होत्या त्या सगळ्यांच्या. तर त्याच्यात हिरोईन असण्याचा संबंध नाही. हा सिनेमात हिरोईन घेण्याचं कारण असं, कारण शेतकरी आत्महत्या करतो, त्याची बायको करते का? आस्तिक आणि नास्तिकाची भूमिका जे केली आहे, हा. त्या भूमिकेविषयी थोडं खरंच या बायकांना पण वाटतंय खरंच हे आहे. तिचा वाटा सिंहाचा आहे, ती आणि मोहन जोशी यांचा सिंहाचा वाटा. मी ऍक्च्युली खऱ्या आयुष्यात मी खूप आस्तिक आहे, खूप देवाधर्माचं खूप मानणारी आहे. स्वामींवर खूप श्रद्धा आहे माझी, मी गुरु मानते त्यांना. पण या चित्रपटात मला नास्तिक करायचं होतं, त्यांना शिव्या द्यायच्या होत्या सतत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी त्यांना खूप बोलते. तर याचा मला काम करताना खूप त्रास झाला. म्हणजे मला आधी ऍक्च्युली वाटलं नव्हतं असं की मला त्रास होईल, किंवा त्या कामाच्या ह्याच्यातच होते की आता एक छान रोल करायचा आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण दिसणार आहोत. पण काम करताना ते जेव्हा मी ते डायलॉग बोलले ना त्यांना वाईट बोलणारे, तेव्हा एकदम माझ्या कस्तरी झालं मला की माझ्या तोंडून
स्वामींना काहीतरी वाईट निघतंय ह्याचं मला माणूस म्हणून मला आतमध्ये फार वाईट वाटलं होतं. मग आता रोजच त्यांना वाईटच बोलायचं होतं. मग मी काय करायचे, शूटिंग संपलं की आपलं मोहन जोशींना स्वामी समजून त्यांच्या पाया पडायचे, त्यांना म्हणायचे स्वामी मला रोज माफी मागायची. क्षमा करा, मी आज खूप बोलले तुम्हाला पण माझं काम आहे ते मला करावं लागतंय, पण मला क्षमा करा. असं ते आस्तिक नास्तिकाचं ते. आणि तिच्या भूमिकेचं वैशिष्ट्य असं की स्नेहल तरडे हे उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे नवीन येणाऱ्या मुलींनी ज्या या क्षेत्रात येत आहेत. काय होतं, या क्षेत्रात खूप स्वप्न असतात आणि खूपदा मृगजळाच्या मागे धावणं होतं. ज्यावेळी ती अभिनयाची कंटिन्यूस सगळी बक्षिसं घेत होती 15 वर्षापूर्वी, तेव्हा आमचं लग्न झालं. तिने ठरवलं की आपण दोघेही काम शोधत बसलो आणि बोंबलत फिरत बसलो तर संसार कसा होणार. तर तू एक काम कर, मी थांबते, मी ऍक्टिंग थांबवते, मी कुठेतरी नोकरी करते, म्हणजे आपल्या संसाराला निदान हातभार लागेल आणि तू कामं शोधत फिर. त्यामुळे तिने 7 वर्ष नोकरी केली म्हणून घर चाललं. त्या 7 वर्षात मग मी स्ट्रगल करत राहिलो दिवस रात्र. पुणे, मुंबई, खेड्या पाड्यात, बारामतीत मी कित्येकदा आलेलो आहे त्या काळात. राहुल तेव्हाचाच मित्र आहे माझा, जगताप तर किंवा कोथमिरे, ही आमची तेव्हाची दोस्ती आहे. तर ना तिच्या त्या त्यागाचं कुठंतरी एक आपल्याला काय होतं, कित्येकदा त्याग हा पुरुषाचाच पाहिला जातो, पण घर सांभाळण्यात त्याग हा बाईचा असतो. कुठलंही घर कितीही मोठा असू दे, बाईशिवाय उभंच राहू शकत नाही. आणि आपण काय करतो, जगाचं कौतुक करतो, घरच्या बाईचं कौतुक करायचं राहतं. त्यामुळं मी डोक्यातच ठेवलं होतं की हिनी जे तिचं ऍक्टिंग सॅक्रिफाईस केलंय ह्याला कुठं तरी बाबा आणायचं आणि असं खणखणीत नाणं घेऊन यायचं. कारण मला माहिती होतं ती किती मोठी अभिनेत्री आहे. आणि आज मी तिच्यासाठी देऊळ बंद 2 लिहिला. स्त्री त्यांच्या माध्यमातून महिलांना काय संदेश मिळेल? महिलांना चांगले संदेश, याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी होती, निगेटिव्हिटी होती, तर तुम्ही त्याच्यात पॉझिटिव्हिटी आणली, बरोबर. आणि त्याच्यातून एक अभ्यासक्रम मुलांसाठी केला, त्याच्यामध्ये तुम्ही नैराश्य टाळून एक आत्मसात, चांगले विचार आत्मसात करा. त्या तुमच्या ज्या भावना त्याच्यात दाखवल्या त्या फार प्रकरण महिलांचं. त्याच्याबद्दल पण महिलांना संदेश नाही, उलट पुरुषांना संदेश द्यायला पाहिजे. कारण आता प्रवीण जसं म्हटलं ना की आत्महत्या करण्यामध्ये पुरुषांचा जास्त मोठा आकडा आहे. क्वचित महिला शेतकऱ्याची आत्महत्या क्वचित झाली नाही, आहे. मला नाही वाटत शेतीच्या कारणाने आत्महत्या झाली असेल. नाहीच. त्यामुळे बाई मुळात कणखरच आहे, तिला संदेश देण्याची काही फारशी आवश्यकता नाहीये खरं तर. उलट पुरुषांना सांगितलं पाहिजे काहीतरी की आता हे म्हणजे एक तर मुळात मला असं वाटतं की अभ्यास, शेतीचा अभ्यास करणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आता प्रवीण त्याच्याबद्दल जास्त बोलेल की म्हणजे पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत. पणज्यांनी केली म्हणून आज्यांनी केली, आज्यांनी केली म्हणून वडिलांनी केली, सेम तशीच आता मुलगा पण करतोय. तर हे आता कुठेतरी आपण थोडंसं थांबवलं पाहिजे आणि एक अभ्यास म्हणजे डॉक्टर, वकील आणि हे होण्यासाठी जसं आपण अभ्यास करतो, काही वर्ष आपण त्याच्यासाठी डेडिकेट करतो, तसंच शेतीचा अभ्यास करण्यासाठी काही वर्ष आयुष्यातली दिली पाहिजेत. आणि म्हणजे मग प्रगतिशील शेतकऱ्यांची संख्या वाढत जाईल. कारण चॅलेंजेस दरवेळी नवीन नवीन चॅलेंजेस येत आहेत. जसा काळ बदलतोय तसं शेतीमधले चॅलेंजेस पण बदलत आहेत. मग ह्या बदलणाऱ्या चॅलेंजेसना तोंड देण्यासाठी तसा आपण अभ्यास पण तसा झाला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर ना? बारामतीचे 2 कलाकार देऊळ बंद 2 मध्ये, त्यांचा कसा सहभाग? हे बघ, कोथमिरे होते आणि विनोद होणे हा फक्त कलाकार नाही, तो खूप महत्वाचा भाग होता या सिनेमाचा. तो कास्टिंग डिरेक्टर होता आणि डिरेक्शन डिपार्टमेंटचा हेड होता. सगळं तो पाहत होता. मागची जी मॅनेजमेंट आहे, म्हणजे इथं कॅमेरा सुरू झालं काम, फ्रेम लावणं बिवणं हे माझं काम, पण त्याच्या आधीची सगळी तयारी तो करायचा. माझ्या पहिल्या सिनेमापासून, पहिल्या देऊळबंद मध्ये पण त्याचा छोटा रोल होता. आत्ता तर खूप महत्वाचा रोल त्यांनी या सिनेमात केला. कोथमिरेंचा सुंदर ट्रॅक सुरू झालता, पण त्यांचा ट्रॅक ज्याच्या बरोबर होता तो नटच आजारी पडला, विनोद खेडकर. आणि तो आजारी पडला आणि तो ट्रॅकच गेल्यामुळं म्हणजे बाय डिफॉल्ट ह्याचा ट्रॅक कंटिन्यू नाही झाला. नाहीतर तहसीलदार तलाठ्यांमध्ये तो होता, त्यामुळे पुढे खूप स्कोप होता त्याला. तुम्ही नाही माझं बारामतीमध्ये एवढं काही स्ट्रगल केलं, बारामती पासून फार हे झालं, पण आता
आत्ताच्या ज्या फिल्म इंडस्ट्रीज मध्ये आहेत तुम्ही, फिल्म इंडस्ट्रीज आणि तो काळ, तर तुम्हाला कसं वाटतं या सिनेमा? चांगलं वाटतं, कारण हे स्वप्न मी बघितलेलं की आपल्याला कधीतरी जाऊन सिनेमांमध्ये चांगलं काम करायचं, म्हणजे ऍक्टिंग करायचं म्हणून आलेलो. पण सरांना मी भेटलो, मला आजही आठवतंय, पहिलं पुरुषोत्तम बघायला गेलो आणि पहिल्यांदा सरांविषयी चर्चा ऐकली की अरे ते एक लय डेंजर डिरेक्टर आहे, त्यांनी खूप पुरुषोत्तम केले, ते फक्त पुरुषोत्तमसाठी त्यांनी डिग्रीज घेतल्यात असं. आणि मग सरांना नंतर एकदा भाषण करताना ऐकलं अँकरिंग, आणि मला झालं की अरे आपल्याला असं जमलं पाहिजे बोलायला किंवा आपल्याला ह्यांना भेटलं पाहिजे. मग तो कार्यक्रम संपल्यावर बाहेर आलो, सर रस्त्याच्या पलीकडे होते, मी अलीकडे होते, पण माझी डेअरिंग नाही झाली तिकडे जाण्याची. म्हणलं मी जाऊन मी काय सांगणार की मी कोण आहे, माझ्यासारखे असे आजार पडले. म्हणलं कधीतरी जाऊ. मग सरांच्या वर्कशॉपला मी गेलो, तेव्हा मी जर्नलिझम जस्ट केलेलं, मी मूळचा पत्रकार होतो, रानडे इन्स्टिट्यूटला जर्नलिझम करून मी PR एजन्सीत काम करतो. मग सरांना भेटलो, वर्कशॉपला गेलो. मग सर म्हटले काय करतोस? मी म्हणलं काय नाही सर, असं जॉब करतो. आणि म्हणे करायचंय का तुला? म्हणलं असं. म्हणे किती पगार आहे? मी म्हणलं सर असं इतका 5-6 हजार पगार आहे, कारण तेवढ्यात माझं बघ. सर मला म्हटले मी देतो तुला तेवढे पैसे, तू जॉब सोड. असं समज मी तुला दत्तक घेतलं. मी म्हणलं सर काही काम नाही. मग तेव्हा टायपिंगचं काम करण्यापासून प्रवास सुरू झाला. आणि आज म्हणजे सरांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं की फक्त ऍक्टर झालास तर आयुष्यभर कामं मागत फिरशील, यायला शिकलास, हे करायला शिकलास तर लोकांना कामं देशील, स्वतः कामं करशील आणि मेन सर्वाईव्ह होशील. आणि ते पटलं आणि त्यांनी सांगितलं ते करत गेलो. म्हणजे मी खूप डोकं लावलंच नाही, ते आपोआप म्हणतो ना आपण चांगल्या संगतीत गेलं की ते आपल्याकडनं करून घेतात. म्हणजे जसं स्वामी आपल्याकडनं करून घेतात तसं तिथं आपोआप ते झालं, तसं घडलं. शेवटचा प्रश्न, बऱ्याच चित्रपट प्रदर्शित होतात पण मुख्य कलाकार सगळ्या ठिकाणी जातात, एका ठिकाणी प्रीमियर करतात, तुम्ही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातात, बरंच नाही सगळ्या, मी अख्खा महाराष्ट्र फिरलो. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला लोक भेटतात. सगळं पाहून काय वाटतं? या 100 कोटीत हे बघा, आधी जे 2 सिनेमे झाले 100 कोटी, ते कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलचे आहेत. एक झीचा आहे, दुसरा अंबानींचा आहे, जिओचा आहे, बरोबर की नाही? या एकमेव मराठी सिनेमा आहे ज्याच्या मागे कुणीच नाही, स्वामी समर्थ आहेत फक्त, बरोबर. आणि हा म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा 100 कोटीचा सिनेमा हा आहे. कारण खूप टाय घातलेले मार्केटिंगचे हजारो लोक नाहीत, कुणी नाही कुणी नाही कुणी नाही. मी असा विचार केला सिनेमा रिलीज झाला की आपण शेतकऱ्यांसाठी सिनेमा केलाय, आणि म्हटलं पुणे मुंबईच्या बाहेर फिरतात का नट, असं मी माझ्याच मनाला प्रश्न विचारला. आणि म्हटलं पिक्चर तर ग्रामीण भागासाठी आहे. म्हटलं असं नाही, आपण जसं पुणे मुंबईत भेटतो लोकांना तसं अख्ख्या महाराष्ट्रात भेटायचं. म्हणून मी एक गाडी घेतली निर्मात्याकडनं, एक ड्रायव्हर घेतला, एक माणूसच घेतला फक्त, बरोबर का? तर खर्च वाढतो, मग हॉटेलच्या रूम वाढतात. प्रोड्युसरांना हे इतकं आवडलं, एवढा मोठा माणूस आहे कैलासवाणी, तो म्हटलं मी पण येतो. अहो म्हटलं नाही नाही, तिला धावपळ असते, येतो जरा तुमचं बघतो लाईफ कसं असतं. एक गाडी काढली आणि त्या गाडीतनं इथून एक थिएटर करत नागपूरला गेलो, नागपूरवरनं अमरावतीला गेलो, तिथले थिएटर, तिथले शो, तिथले प्रेक्षक, तिथल्या पत्रकारांना भेटलो. अमरावतीवरनं अंमळनेरला आलो, अंमळनेरवरनं शेगावला आलो, मग माझ्या होते तेच मधी एरंडोल, पाचोरा, पारोळा अशा गावात गेलो. ती लोक म्हटले आमच्याकडे असं कुणी झालं नव्हतं आजपर्यंत. म्हणजे आजवरच्या इतिहासात पहिला आलेला नट. 49 डिग्री तापमान, मी व्हिडिओ पण टाकलेत बघा माझ्या फेसबुकवर आहेत ते, वरती 49 डिग्री, ती लोक उन्हात, मी लोक उन्हात, फोटो सेशन. पण मला इतकं वाटलं, मी जसं बघा मी कुठल्या तरी मुलाखतीत म्हटलो, तिथं भावलेली गोष्ट काय माहितीये मला अख्ख्या महाराष्ट्रात, आणि हे तुम्ही आवर्जून सांगा, एकाही माणसाच्या अंगाला परफ्यूमचा वास नाही आला. एवढी ग्रामीण भागातली खेड्यापाड्यातली लोक असं कोंडाळ करून अंगावर पडून, कारण त्यांच्या इथं पहिल्यांदाच कुणीतरी आलं ना, आणि ते पण अशा सिनेमाचं, त्यात मी मुळशी पॅटर्न वाला ना त्यांच्यासाठी. त्यामुळे आपला माणूस आला, शेती इकायची नसते, आणि घामाचा वास, या त्या पण अंगाचा मातीचा वास, शेतातल्या मातीचा वास, पण इतका सुंदर वास मला आजपर्यंत आला नव्हता. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राला स्वतःचा वास आहे, आपण जातच नाहीये. आणि तिथं गेलो म्हणून हे 100 कोटी झाले.
लक्षात ठेवा. मग तिथून जळगाव, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, म्हणजे तुम्ही यू नेम इट अशी गावं फिरलो. अख्खा पश्चिम महाराष्ट्र, अख्खं पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, शिर्डी, प्रवरनगर, लोणी, कोपरगाव मधनं 20-22 लाख रुपये कलेक्शन आहे. बोला किती? कित्येक सिनेमांचं, मराठी सिनेमांचं होत नाही व पुणे मुंबईत पण. एकट्या कोपरगावनी मला 22 लाख दिलेत. इथून पुढं सिनेमा कुठलाही असू दे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार म्हणजे जाणार, आणि प्रत्येक जिल्ह्यातली पोरं सिनेमात घेणार म्हणजे घेणार. एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही यशस्वी चित्रपट बनवले, सैराट झाला, त्याचे रिमेक झाले, हिंदी मराठी डबिंग झाले, तुमचे पिक्चर मात्र डबिंग होत नाही. बघा आता, म्हणजे ही आपल्याला माहितीच नाहीये. मराठीतला आजवरचा सगळ्यात जास्त रिमेक झालेला पिक्चर कुठला आहे माहितीये? आजवरचा महाराष्ट्रातला मुळशी पॅटर्न. सैराट किती 4-5 भाषेत झालाय, मुळशी पॅटर्न 14 भाषेत झालाय. सलमान खान पासून सगळ्यांनी केले की साऊथ मध्ये सगळीकडे सगळे हायएस्ट राईट हे मुळशी पॅटर्नचे गेलेत रिमेकचे. नाही, हे चूक आहे. काही नाही, सगळा, काही हिस्सा नाही, काही हिस्सा हे चूक आहे, सगळा हिस्सा. आणि आम्ही आधी डिक्लेअर केलं, शेतकऱ्याचं पोरग आहे, खोटं नाही बोलणार. पिक्चर 100 कोटी होईल का नाही मला माहिती होतं का? मला नव्हतं माहिती. पण आम्ही आधी डिक्लेअर काय केलं, सिनेमा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केलाय. या सिनेमातनं जो काही प्रॉफिट होईल आमचा खर्च जाऊन, तो सगळा प्रॉफिट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणासाठी किंवा एखाद्या ग्रामीण भागातल्या पोरीच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार. आजच फोन आलाय एका पोरीचा, मेडिकलला आहे, लास्ट इयरला, नाव मला नाही माहित, मी विचारत पण नाही मुद्दाम नाव, की ते नाव एखाद्याचं माहिती आलं की आपल्याला एक अहमभाव येऊ शकतो. मी पैसे दिले ते येऊ नये म्हणून नाव विचारत नाही, मी भेटत पण नाही. ती पोरं नंतर अधिकारी वगैरे झाल्यावर भेटायला नाही. तू बाबा मला भेटू नको, अहंकाराचा वारा न लागो राजसा, तू मला भेटूच नकोस आणि नाव पण मला सांगू नको, ह्याला विचारा. ही जबाबदारी ह्याच्याकडे असते. ते म्हटलं किती आहे म्हटलं त्या पोरीचं हे तिने 6 महिन्याचं मागितलंय. ह्याला काय म्हटलं मी, 1 वर्षाचं दे, पण पोरीचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. सर म्हणले की फक्त जेवणच नाही, तिचं जोवर तिला शिकायचंय पुढे तोपर्यंत सगळं. आणि आमच्याकडे किती पैसा जे काय असेल तो, त्याच्यात कैलास वाणी जे निर्माते आहेत ते नाव घ्याच अशी माणसं मिळत नाहीत. त्यांनी सगळा पैसा डोनेट केलाय. म्हणजे असं भारतात चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदा घडलंय. हे मराठी माणसांनी खरं वाजवलं पाहिजे. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की कुठल्या तरी निर्मात्याने एवढा बिझनेस होऊन सगळा डोनेट केलाय शेतकऱ्यांना. ही खूप मोठी भावना आहे कैलास वाणींचे. आपण त्यासाठी आभार मानले पाहिजे.